लावणार कशासाठी लावणार इथनं माझा एक पुटचा ट्रेड बनणार आहे, एक रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनणार आहे। इथून मला एक पोझिशन लावायचे रनिंग कॅन्डलचे ट्रेडचे 2 ट्रेड बनत होते, 2 ट्रेड झालेले आहेत। याच्यानंतर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती। तर आपण करणार निफ्टीचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस। आज आहे ट्यूजडे, मंथली एक्सपायरी 28 जुलैची, म्हणजेच महिन्याची एक्सपायरी इंडेक्सची आणि सगळ्या स्टॉकची। चला तर आता सगळ्यात पहिले आपण काय चेक करणार आहे, सगळ्यात पहिले आपण शिफ्टिंग चेक करणार आहे। रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवत आहे 24,050 वरून 24,009 वाजून 22 मिनिटाची शिफ्टिंग आहे। या शिफ्टिंगला कन्सिडर करणार पण ऍक्च्युअल शिफ्टिंग आहे का हे चेक करण्यासाठी मला पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करावं लागेल। पर्सेंटेज ग्राफ मध्ये काय दिसतंय तर ओवाय चेंज फक्त शिफ्ट झाला होता, 100% झाला होता, तो पण 29च्या टायमाला। त्याच्यानंतर तो खाली आलेला आहे, म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे माझा 24,000 वरती। आता येऊया सपोर्ट साइडला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 23,950 वरून 24,000 9 वाजून 15 मिनिटाची शिफ्टिंग आहे। 9 वाजून 15 मिनिटाच्या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करतो का, नाही करत। म्हणजे माझा सपोर्ट स्ट्रॉंग 24,000 वरती, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे, म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग। काय काय प्लॅन करू शकतो आपण, रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड आणि सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड, हे 2 ट्रेड मला दिसतात। कारण सपोर्ट मध्ये काही विकनेस नाही, रेजिस्टन्स मध्ये पण काही विकनेस नाही। रेजिस्टन्स मध्ये ओवाय चेनची विकनेस आहे, फक्त एक ओवाय चेन झाल्यामुळे माझा रेजिस्टन्स शिफ्ट होणार नाहीये। चला तर प्ले करूया आपण, 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि काय काय ट्रेड होतात ते चेक करूया। लेवलवर आलेलं नाहीये, लेवलवर येऊ द्यायचंय, लेवलवर आल्यानंतर आपण ट्रेड मध्ये प्लॅन करायचा। मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला टच झालं का अजून नाही झालंय। चला लेवलवरती टच झालेलं आहे, रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनणार हा। इथे आपल्याला एक पोझिशन बनवायची आहे, शॉर्ट पोझिशन लावणार कशासाठी लावणार, इथनं माझा एक पुटचा ट्रेड बनणार आहे, 20 पॉईंटचा माझा एसएल असणार आहे आणि माझं टार्गेट असणार आहे 24,000चा सपोर्ट। 20 पॉईंटच्या एसएल सोबत आपण हा ट्रेड करणार आहे का, कारण रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, फक्त ओवाय चेनचे 82% आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये। रेजिस्टन्स 50% पेक्षा जास्त मूव, प्रीमियम स्पॉट मध्ये 50% पेक्षा जास्त मूव झालेला आहे, तर एसएल ला आपण कॉस्ट टू कॉस्ट करणार आहोत। काय एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करायचं, आपण रनिंग कॅन्डल वरनं ट्रेड घेतलेला आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स वरनं एसएल मी कॉस्ट टू कॉस्ट करणार, इथे मी लॉस बुक करणार नाही। इथून माझा ट्रेड जर टार्गेट आलं तर ठीक आहे, नाही तर माझा कॉस्ट टू कॉस्ट जाईल, मला काय हरकत नाही। आणि 50% पेक्षा आणि इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे, याच लेवलवरती टार्गेट बुक होणार। आणि माझा सपोर्ट पण कसा आहे, सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे, तर माझा एक रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनणार आहे। इथून मला एक पोझिशन लावायचे रनिंग कॅन्डलच्या ट्रेडची, का, कारण सपोर्ट मध्ये मला अजून विकनेस दिसत नाहीये, तर इथनच माझा रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनेल। हा माझा 20 पॉईंटचा एसएल असणार आणि माझं टार्गेट असणार 24,000चा रेजिस्टन्स। का 24,000चा रेजिस्टन्स, कारण ह्याच्यामध्ये अजून काही विकनेस नाही दिसत आहे। चला ट्रेड मध्ये इनिशिएट झालेलं आहे, आपण वाट बघूया काय होत आहे। मार्केट 50% जर आला तर आपण एसएल ला कॉस्ट टू कॉस्ट करायचंय। 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय, एसएल ला मी C2C करणार आहे, त्याच्यात मी लॉस बुक करणार नाही, काही झालं तरी मला लॉस बुक करायचा नाहीये। चल तर जाऊया, बघूया टार्गेट मिळतंय की नाही मिळत। आज एक्सपायरी असल्यामुळे आपण इन द मनी मध्ये, आणि इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे, इथे मी टार्गेट बुक करणार। या कॅन्डलला माझं टार्गेट बुक झालंय, या ट्रेडला होल्ड करू शकतो का, या ट्रेडला नवीन होल्ड नाही करू शकत। का नाही करू शकत, माझ्यासाठी 24,100 वरती जर विकनेस आली असती तर ह्या ट्रेड मधनं मी एक्झिट करून किंवा ह्या ट्रेडला होल्ड करू शकलो असतो। जरी होल्ड केला असेल तर त्यांनी काय करायचं, इथे असेल आपला कॉस्ट टू कॉस्ट प्रॉफिट मध्ये लावून ठेवणं गरजेचं आहे। तर लक्षात असू द्या, आपले हे 2 ट्रेड झालेले आहेत, रेजिस्टन्स वरनं सपोर्ट आणि सपोर्ट वरनं रेजिस्टन्स, आपले 2 ट्रेड संपलेले आहेत। त्याच्यामुळे आपण तिसरा ट्रेड करायचा नाहीये, ऑलरेडी हा एक्सपायरीचा दिवस आहे, त्याच्यामुळे 2 ट्रेड आपला रूल आहे, रूल मध्ये 2 ट्रेड झाले आज, आणि बुक करायचा आणि आपण आपला डब्बा बंद करायचा। का बंद करायचा, कारण आपल्याला 2 ट्रेडचा नियम आहे, एओसीच्या नियम प्रमाणे 2 ट्रेड बनत होते, 2 ट्रेड झालेले आहेत। ह्याच्यानंतर काही ट्रेड झाले तरी आपण ट्रेड घ्यायचे नाही। का नाही घ्यायचे, रूल ब्रेक करायचा नाही। एक दिवस प्रॉफिट देऊ शकतो पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नुकसान देऊ शकतो, लक्षात असू द्या। तर आपले 2 ट्रेड झालेले आहेत, तर लक्षात असू द्या, ह्याच्यानंतर आपल्याला नवीन ट्रेड इनिशिएट करायचं नाही। 2.5 नंतर जी एक्सपायरी झाली त्याची जर माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, इव्हनिंग वेबिनार मध्ये जोडायचे। इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल, तर होम पेज वरती जायचंय,
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथं फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल, इथनं तुम्ही जॉईन करू शकता. लाईव्ह वेबिनार वरती क्लिक केल्यानंतर पण तुम्ही तिथनं इव्हनिंग वेबिनारची जॉईन करू शकता. अजून एक नवीन आपल्या इथे पुण्यामध्ये एक नवीन बॅच चालू होणार आहे 30 तारखेपासून. त्याची जर माहिती हवी असेल तर तुम्हाला एक्सप्लोर कोर्सेसवर क्लिक करायचंय. एक्सप्लोर कोर्सेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमीचं पेज ओपन होईल. 30 जुलैला ही बॅच चालू होणार आहे. ही 30 जुलैला बॅच चालू होणार आहे. ह्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8149459525 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. बाकीच्या सेंटर्स वरती पण कोर्स चालू आहे. हैदराबादमध्ये 10 ऑगस्टला आहे, मुंबईला 25 ऑगस्टला आहे आणि जयपूरला पण होणार आहे 5 ऑगस्ट पासून. तर मॉर्निंग आणि इव्हनिंग दोन्ही बॅचेस चालू होणार आहे. तर त्याची माहिती हवी असेल तर तुम्हाला सपोर्ट नंबरवरती कॉल करायचा. सपोर्टचा नंबर आहे 9953262262. या तर आप शालिनी मॅमला, आयुष सराला कॉल करू शकता. बाकी जेवढे मेंटर्स आहेत त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट केले तर डिटेल्स भेटू शकते. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.